नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे लॉजिकल रिझनिंग, ज्याला आपण तर्कशास्त्रीय युक्तिवाद असं म्हणतो। तर्कशास्त्रीय युक्तिवाद भाग 9 या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातील सिलॉजिझम, ज्याला आपण तर्क व अनुमान असं म्हणतो, या तर्क व अनुमान भाग 1 या व्हिडिओमध्ये आपण नेमकी तर्क व अनुमान ही संकल्पना कशी आहे या संदर्भाने चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर तर्क व अनुमानात विधाने म्हणजे काय, विधानाचे प्रकार किती आहे, वेन आकृती कशी काढायची विधानावरून, त्याचबरोबर विधानावरून निष्कर्ष कसे काढायचे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तर्क व अनुमान भाग 2 मध्ये आपण जे ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत त्यावर आधारित सराव प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। तर सुरुवातीला आपण समजून घेऊया की तर्क व अनुमान म्हणजे काय आणि तर्क व अनुमानातील विधाने किती प्रकारची असतात या संदर्भाने आपण चर्चा करूयात। आता आपल्याला माहित आहे की सेट आणि नेट परीक्षेला तर्क व अनुमान हा जो टॉपिक आहे हा प्रत्येक एक्झाममध्ये विचारला जातो, म्हणजे प्रत्येक वर्षी विचारला जातो। तुमचा जर हा टॉपिक क्लिअर झाला तर तुम्हाला 2 मार्क्स फिक्स पडणार आहेत, हे तुम्ही समजून घ्या, ठीक आहे। मग आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तर्क व अनुमान हे कन्फ्युजन होतं, याच्यामध्ये समजून घ्या। मला वाटतं हे 2 व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित समजून जर घेतले तर निश्चित तुम्हाला 2 मार्क पडणार आहेत। तर बघा, तर्क व अनुमानाच्या प्रश्नात 2 किंवा 3 विधाने, ज्याला आपण स्टेटमेंट असं म्हणतो, ती दिलेली असतात। दिलेल्या विधानावरून आपल्याला अनुमान, इन्फरन्स किंवा निष्कर्ष, त्याला कन्क्लुजन म्हणून आपण काढायचं असतं, ठीक आहे। म्हणजे जे विधानं दिलेली आहेत प्रश्नांमध्ये ते विधानं वाचून आपण त्याची निष्कर्ष काढावे लागतात। दिलेली विधाने सत्य मानूनच निष्कर्ष काढावेत, हे पण महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की बाबा काही ससे उंदीर का आहेत, उंदीर कुठं, ससे काही उंदीर असतात का, तर असं तुमचं म्हणजे स्वतःचं डोकं जास्त लावायचं नाही। विधानामध्ये जे स्टेटमेंट दिलं आहे ते खरंच मानायचं आहे आणि त्यावरून निष्कर्ष तुम्हाला काढायचे आहेत, ठीक आहे। तर्क व अनुमानाचा प्रश्न सोडविताना विधानावरून वेन आकृती काढल्यास उत्तर लवकर मिळते। जर तुम्हाला विधानाची वेन आकृती जर काढता आली लवकरात लवकर तर तुम्हाला उत्तर काढणे अजून सोयीचं जातं आणि विशेष म्हणजे तुमचा उदाहरण सोडवण्याचा स्पीड देखील त्यानं वाढते। त्यानंतर सर्वसाधारणपणे तर्क व अनुमानात 4 प्रकारची विधाने आहेत। बघा, हे विधाने थोडं टेक्निकली घ्यायला एकदम सिरियस आहे, पाठांतराचा काही भाग नाही, एक थेरॉटिकली व्हिडिओ आहे म्हणून मी तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे 4ही विधाने तुमच्या लक्षात नाही राहिले तरी चालतात, कारण पुढची जी स्लाईड आहे ती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तरी पण एक आपण ढोबळमानाने कोणती 4 विधाने असतात जनरली सिलॉजिझममध्ये याचा आपण अभ्यास करूयात। बघा, एक विधान असतं पूर्णतः सकारात्मक, ज्याला युनिव्हर्सल पॉझिटिव्ह असं आपण म्हणू। उदाहरणार्थ जी सर्वची विधाने असतात, ज्या वाक्यामध्ये सर्व आलेलं असतं, बघा, सर्व मासे पक्षी आहेत, हे युनिव्हर्सली पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे। त्यानंतर पूर्णतः नकारात्मक वाक्य कसं असतं बघा सिलॉजिझममध्ये, युनिव्हर्सली निगेटिव्ह म्हणून आपण त्याला। उदाहरणार्थ एकही मासा पक्षी नाही, याला आपण युनिव्हर्सली निगेटिव्ह स्टेटमेंट म्हणू। त्यानंतर असतं अंशतः सकारात्मक वाक्य, ज्याला आपण पार्शियली पॉझिटिव्ह असं म्हणू। उदाहरणार्थ काही मासे हे पक्षी आहेत। आणि चौथ्या प्रकारचं असतं अंशतः नकारात्मक वाक्य, ज्याला आपण पार्शियली निगेटिव्ह म्हणू। उदाहरणार्थ काही मासे हे पक्षी नाहीत, ठीक आहे। म्हणजे साधारणतः तुम्हाला जे तर्क व अनुमान यावर आधारित प्रश्न आलेले असतात परीक्षेसाठी, या परीक्षेमध्ये विधानांमध्ये असे शब्द आले असतात, सर्व, एकही, काही, असे किमान 3 शब्द तर आलेलेच असतात। म्हणून जी शेवटचं वाक्य आहे या स्लाईडमधलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा, वरील विधानावरून आपणास असे लक्षात येते की तर्क व अनुमानाच्या प्रश्नात किंवा विधानामध्ये सर्व, काही व एकही नाही, म्हणजे एकही नाही इत्यादी शब्दावरून आपणास वेन आकृती काढता येईल। म्हणजे जे तर्क व अनुमानाचे विधानं असतात त्या विधानामधले जे काही महत्त्वाचे शब्द आहेत
त्यावरून आपल्याला वेन आकृती काढता येते. मग आता आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही विधानं वाचायची, ती सत्य मानायची आणि त्याचे निष्कर्ष काढायचे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला जर निष्कर्ष काढणं सोपं जायचं असेल तर तुम्हाला विधानावरून वेन आकृती काढता आली पाहिजे. मग दिलेली जे विधानं आहेत त्याच्यामध्ये बघा हे 3 शब्द महत्त्वाचे असतात: सर्व, काही आणि एकही नाही. इथे बघा हे अंडरलाईन फक्त एकहीलाच आहे, एकही नाही. हे बघा इथं एकही नाही, हे महत्त्वाचे 3 विधानं आहेत. मग आता एखाद्या विधानामध्ये जर सर्व असेल, आता उदाहरणादाखील बघा, सर्व मासे पक्षी आहेत, तर मासे आतमध्ये जातील, सर्व मासे पक्षी आहेत. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीनं त्याची आकृती होईल. म्हणजे सर्व विधान असणारी जी आकृती आहेत, म्हणजे मग आता काही असू देत, सर्व लाडू जिलेबी असू देत, किंवा सर्व बदक पक्षी असू देत, किंवा सर्व वाघ सिंह असू देत, कोणतंही स्टेटमेंट असू द्या सर्वचं. मग हे सर्वचं काय होईल बघा, सर्व वाघ हे मांसभक्षक आहेत, किंवा सर्व लाडू जिलेबी आहेत. आल्या लक्षामध्ये? तर सर्वच्या नंतरचा शब्द आतमध्ये जाईल आणि त्याच्या अजून पलीकडचा जो शब्द आहे तो काय येईल, त्याच्या बाहेर येईल. ठीक आहे, तुम्हाला सर्वची आकृती थोडीशी समजली असावी. आता काही स्टेटमेंटमध्ये काही हा शब्द येतो, बरोबर आहे. जसं काही मासे हे पक्षी आहेत, ज्यावेळेस असं स्टेटमेंट येतं तर ती कंबाईनमध्ये आकृती येईल, ती छेदेल एकमेकाला. काही मासे पक्षी आहेत. ठीक आहे, हे अशा पद्धतीनं आकृती येईल. आणि ज्यावेळेस एकही नाही असा शब्द येतो एखाद्या स्टेटमेंटमध्ये, उदाहरणार्थ बघा, एकही मासा पक्षी नाही. मग एकही मासा पक्षी नाही म्हणजे दोन्ही घटकाचा स्वतंत्र वेगवेगळ्या तुम्हाला आकृतीनं दाखवायला. हे बघा, एकही मासा पक्षी नाही म्हणजे तुम्हाला दोन्ही वेगवेगळ्या आकृती दाखवाव्या लागतील. उदाहरणार्थ मी म्हणलो तुम्हाला की एकही बदक मासा नाही, किंवा एकही मानव झाड नाही. अशा पद्धतीचं ते त्यांचा संबंध नसल्यामुळे तुम्हाला स्वतंत्र 2 वर्तुळात ते दाखवावे लागतील. पण कोणती एकही नाही असं स्टेटमेंट असणाऱ्या विधानाची आकृती. आलं लक्षामध्ये? आता बघा, तुम्हाला सर्वप्रथम विधानावरून आकृत्या काढायच्या आणि या आकृत्यावरून, म्हणजे या ज्या तुम्ही आकृत्या आता काढलेल्या आहेत यावरून तुम्हाला निष्कर्ष काढायची आहेत. मग आता आपण आकृत्यावरून निष्कर्ष कशी काढायची या संदर्भानं थोडी चर्चा करूयात. मग आता बघा, निष्कर्ष कशी काढायची ती बघूयात आपण. तर्क व अनुमानातील किंवा सिलॉजिझममधील विधानावरून निष्कर्ष कसे काढायचे. तर आपल्याला माहिती आहे, आपण विधानाचे प्रकार पाहिलेत. विधान आहे बघा जे युनिव्हर्सली पॉझिटिव्ह आहे, सर्व मासे पक्षी आहेत. मग आपण बघा ही आकृती काढली, सर्व मासे पक्षी आहेत. ठीक आहे, ही आकृती आपण काढलेली जी आपण या अगोदरच्या स्लाईडमध्ये पाहिली. तर अशा आकृतीवरून तुम्हाला 2 स्टेटमेंट तयार करता येतात. 2 निष्कर्ष, त्याला आपण कन्क्लुजन म्हणू. 2 निष्कर्ष तुम्हाला काढता येतात. एक म्हणजे काही मासे हे पक्षी आहेत, म्हणजे सर्व मासे पक्षी आहेत यावरून काही मासे हे पक्षी आहेत हा निष्कर्ष काढता येतो. बऱ्याच जणांना याच्यामध्ये कन्फ्युजन आहे थोडंसं. बऱ्याच काही स्पर्धा परीक्षेचे तयारी करणारे विद्यार्थी आहेत यांना पण यामध्ये थोडंसं कन्फ्युजन असतं. आता हे काय आहे बघा, ज्यावेळेस तुम्हाला असं म्हणलं जातं की सर्व मासे हे पक्षी आहेत, बरोबर आहे, सर्व मासे हे पक्षी आहेत, तेव्हा काही मासे सुद्धा काय असणार आहेत, हे सुद्धा काय असणार आहेत, ते पक्षी असणार आहेत. आलं लक्षामध्ये? जसं तुम्हाला ज्यावेळेस आपण एखादं उदाहरण बघू त्या टाईपचं तेव्हा तुम्हाला ते समजून येईल. आता उदाहरणार्थ तुम्हाला असं बोलल्या गेलं की वर्ग 10व्या वर्गातील विद्यार्थी हे हुशार आहेत. मग जर एखादे 2 विद्यार्थी जर वर्ग 10वीतले बाहेर आले खेळण्यासाठी तर आपण त्यांना म्हणू शकतो ना की हे 2 जण हुशार आहेत. म्हणजेच काय, काही विद्यार्थी हुशार आहेत वर्ग 10वीमधले. कारण तुम्ही अगोदर काय म्हणले की सर्व मासे काय आहेत, पक्षी येतं. मग आता इथं पण तेच म्हणाले की सर्व 10वीच्या वर्गातले विद्यार्थी काय आहेत, हुशार आहेत. मग 2 विद्यार्थी बाहेर आपण काढले बाहेर तर आपण त्या दोघांना म्हणू शकतो ना की हे दोघंही हुशार आहेत. तशाच पद्धतीनं हा निष्कर्ष पहिला आलेला आहे. दुसरा बघा,
काही पक्षी हे मासे आहेत. बघा, जसं सर्व मासे हे पक्षी आहेत तसं काही पक्षी हे मासेसुद्धा असणार आहेत. आता ह्या माशाखालचे जे पक्षी आहेत हे काय आहेत? मासे असणार आहेत. आलं लक्षामध्ये? हे तुम्हाला 2 निष्कर्ष यावरून तुम्हाला काढता येतात. त्यानंतर पुढील आकृती म्हणजे पूर्णतः नकारात्मक जे वाक्य आहे त्याचं युनिव्हर्सल निगेटिव्ह वाक्याचं कसं आकृती काढता येते ते आपण थोडंसं समजून घेऊ. बघा, आता बघा, विधान आहे एकही मासा पक्षी नाही. एकही मासा पक्षी नाही. मग अशा पद्धतीनं आपण आकृती काढली. ठीक आहे. मग निष्कर्ष बघा काय निघतील. एकही पक्षी हा मासा नाही. बरोबर आहे. जसं एकही मासा पक्षी नाही तसा एकही पक्षी मासा नाही हा एक निष्कर्ष निघतो. पण दुसऱ्यामध्ये थोडंसं तुम्ही कन्फ्युजन व्हाल. बघा काय म्हणता इथे, काही पक्षी हे मासे नाहीत. आता परत समजून घ्यायसारखं आहे की बाबा हे दुसरा निष्कर्ष सर समजत नाही. समजून घेऊ आपण. काय बघा, ज्यावेळेस आपण म्हणतो की एकही पक्षी हा मासा नाही, कारण पहिल्या स्टेटमेंट काय म्हणतो आपण, एकही पक्षी हा मासा नाही. मग याचा अर्थ काय, त्यातील काही पक्षी हे सुद्धा मासे नाहीत. ज्यावेळेस आपण म्हणतो की एकही पक्षी हा मासा नाही, मग याच्यातले समजा आपण काढले 2 पक्षी बाहेर, मग हे सुद्धा म्हणजे हे काही सुद्धा पक्षी काय याच्यामधलेच आहेत ना, मग हे काही पक्षी सुद्धा काय मासे नाहीत. आलं लक्षामध्ये? समजून घ्या, समजेल. आलं लक्षामध्ये? किंवा हे जरी निष्कर्ष तुमच्या लक्षात नाही आले तरीही जर उदाहरणांची तुम्ही प्रॅक्टिस केली आणि जर का तुम्हाला एकदा काही समजलं आकृती कशी काढायची, तर आकृती तुम्ही ते सर्व, काही आणि एकही नाही हे 3 वाक्यावरून आकृती काढायची शिका. बाकी प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तिसरा वाक्याचं आपण समजून घेऊ. अंशतः सकारात्मक वाक्य, ज्याला आपण पार्शियली पॉझिटिव्ह स्टेटमेंट असं म्हणतो. विधान काय बघा, काही मासे हे पक्षी आहेत. काही मासे हे पक्षी आहेत. तर त्याचा निष्कर्ष एकच निघतो की काही पक्षी हे मासे आहेत. ज्यावेळेस आपण म्हणतो काही मासे हे पक्षी आहेत, त्यावेळेस काही पक्षी हे सुद्धा मासे आहेत असा निष्कर्ष निघतो. हां, तुम्ही जर असं घुमाघुमी जर केली तर तुम्हाला असंही वाटू शकतो की काही मासे हे पक्षी नाहीत असा निष्कर्ष निघत नाही. साधारणतः कधीही लक्षात ठेवा, ज्यावेळेस पॉझिटिव्ह स्टेटमेंट असतात त्यावेळेस निष्कर्ष हे निगेटिव्ह येत नसतात. हे पण थोडंसं लक्षात असू द्या. त्याच्यामुळं असा निष्कर्ष काढायचा नसतो की काही मासे हे पक्षी नाहीत. आलं लक्षामध्ये? म्हणजे काही मासे हे पक्षी आहेत त्याचा अर्थ काही मासे हे पक्षी नाहीत असा निष्कर्ष काढायचा नसतो. तो नियम आहे सिलॉजिझमचा, तो नियम आहे. का काऊन हे सोडून द्या. जर मार्क मिळवायचा तर या पद्धतीनं चला. त्यानंतर चौथा, अंशतः नकारात्मक वाक्य, ज्याला आपण पार्शियली निगेटिव्ह स्टेटमेंट असं म्हणतो. तर विधान काय आहे बघा, काही मासे हे पक्षी नाहीत. काही मासे हे पक्षी नाहीत. ज्यावेळेस अंशतः नकारात्मक वाक्य असतं, ज्याला आपण पार्शियली निगेटिव्ह स्टेटमेंट म्हणतो, त्यावेळेस कन्क्लुजन निघत नाही, निष्कर्ष निघत नाही, जबरदस्तीनं काढायची नाहीत. लक्षामध्ये काढायचीच नाहीत. ठीक आहे. तरी देखील आपण जाता जाता एका उदाहरणाचा अभ्यास करू, जेणेकरून मग आपल्याला थोडासा सराव होईल. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे तर्क व अनुमान भाग 2 मध्ये आपण सेट एक्झामला जेवढे आतापर्यंत प्रश्न विचारलेत सिलॉजिझमचे किंवा तर्क व अनुमानाचे, या प्रश्नांवर सविस्तर चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू. मात्र इथं एक उदाहरणाद्वारे तुम्ही समजून घ्या. इथं आता आपण आकृती काढू, निष्कर्ष काढू आणि ते चेकही करू. ठीक आहे. तर बघा, खालील विधानांचा अभ्यास करून अचूक पर्याय निवडायचा आहे. बघा, विधान अ, सर्व मोबाईल फॅन आहेत. हे आपल्याकडं विधान आहे. बघा, 2 विधान आहेत. सर्व मोबाईल फॅन आहेत. विधान ब, काही मोबाईल टेबल आहेत. बघा, आपल्याला विधानावरून आकृती काढायची आहे. त्याच्या अगोदरचं स्टेटमेंट काय आपलं थेरॉटिकली भागमध्ये की विधानं खरी मानाची. तुम्ही इथं डोकं नाही लावायचं की सर्व मोबाईल फॅन आहेत. सर, मोबाईल कुठं फॅन असतात का? तुमचं नॉलेज थोडंसं काढून ठेवायचं, म्हणजे फक्त तर्क व अनुमान पुरता. बाकीचं आपलं कामी येणार आहे सगळीकडे नॉलेज सेटमध्ये.
ठीक आहे. तर्क व अनुमानामध्ये हे खरंच मानायचं विधान. चला आपण विधानावरून आकृती काढू. विधान काय? सर्व मोबाईल फॅन आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की विधानामध्ये जर सर्व शब्द आला तर आकृती एकात एक येते. म्हणजे बघा, सर्व मोबाईल म्हणजे हे मोबाईलसाठी येईल, मध्ये मोबाईल येईल. मोबाईल काय आहेत? फॅन आहेत. सर्व मोबाईल फॅन आहेत. फॅन बाहेर येईल. बघा, तुम्हाला आकृती काढता येऊ लागली. आता कॉन्फिडन्सनं काढा, तुम्हाला 100% येतील. ठीक आहे. आता दुसरं विधान आहे काहीचं. काही मोबाईल टेबल आहेत. बघा, काही शब्द आला. आता काही म्हणजे काय? एकात एक छेदलेली आकृती असते. म्हणजे पण काय म्हणतो तो? काही मोबाईल टेबल आहेत. आता मोबाईलचा हा वर्तुळ आहे. मग आता मोबाईलला छेदणारी आपल्याला आकृती काढावी लागेल. बघा, काही मोबाईल काय म्हणतो तो? टेबल आहेत. म्हणजे बाहेरचं वर्तुळ हे टेबलासाठी आहे. काही मोबाईल काय आहेत? टेबल आहेत. मग आता आपली तयार झाली ही आकृती. आता या आकृतीवरून आपल्याला काय करायचं? हे अनुमान चेक करायचे आहेत. मग आता अनुमान त्यांनीच काढून दिले तर आपल्याला फक्त विचारायचं किंवा काही बरोबर आहेत की चुकीची कोणती आहेत आणि बरोबर कोणती आहेत. ठीक आहे. मग आता आपण एक अनुमान चेक करू. बघा, काही टेबल फॅन आहेत. आता बघा, ही झाली टेबलचा वर्तुळ आणि हा झाला फॅनचा वर्तुळ. बरोबर आहे. हे छेदलेलं आहे ना एकमेकाला. काही म्हणल्यावर बघा, जसं तुम्हाला माहिती आहे की काही टेबल म्हणजे बघा इथं काही टेबल फॅन आहेत. आकृतीचा विचार करा फक्त. काही टेबल फॅन आहेत. बरोबर आहे. काही टेबल फॅन आहेत म्हणजे पहिलं अनुमान बरोबर आहे. दुसरं अनुमान चेक करा. काही फॅन मोबाईल आहेत. बघा, हे मोबाईलचं आणि हे फॅनचं. तुम्ही ज्या वेळेस युनिव्हर्सल म्हणजे त्याला आपण युनिव्हर्सल ट्रूथचं स्टेटमेंट म्हणू, तुम्ही ते वाक्य ऐकलेलं आहे ना माशाचं. सर्व मासे पक्षी आहेत. बरोबर आहे. म्हणजेच काही पक्षीसुद्धा मासे असतात. तसंच आहे इथं काय बोलला तो? काही फॅन मोबाईल आहेत. बघा, जर सर्व मोबाईल फॅन असतील तर काही फॅन मोबाईल आहेत. काही फॅन मोबाईल आहेत म्हणजे अनुमान 1 बरोबर आहे, 2 बरोबर आहे. तिसरं चेक करू. सर्व टेबल मोबाईल आहेत. टेबलाचं बघा हा वर्तुळ. सर्व टेबल मोबाईल आहेत का? नाही. काहीच टेबल आहेत. कारण सर्व टेबल मोबाईल आहेत तर मग ते टेबल आतमध्ये पाहिजे, सर्व टेबल आणि हे मोबाईल अशी आकृती पाहिजे होती. पण इथं तर काय छेदलेली आकृती आहे. बरोबर आहे. म्हणून इथं काहीच टेबल मोबाईल आहेत. याचा अर्थ पर्याय म्हणजे अनुमान तिसरं चुकीचं आहे. म्हणजे 1 आणि 2 अनुमान बरोबर आहेत. याचा अर्थ आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. समजून घ्या. निवांत अगोदर तुम्हाला स्टेटमेंट वाचा, ती खरी माना, त्याच्यानंतर त्यावर आकृती काढा. आकृती काढल्याच्या नंतर निष्कर्ष चेक करा. आलं लक्षामध्ये? व्हिडिओ पॉज करून बघा, व्यवस्थित बघा. मला वाटतं ह्या तुम्हाला निश्चितच व्हिडिओ समजून येईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.